काय घडले नेमकं? मी माझी प्रेम बायको मिसेस इथं डिलेवरी झालेली आहे. मग ते मी पास दाखवून मला मोबाईल कॉन्टॅक्ट संपर्कासाठी तिला नेऊन देत होतो. त्यामध्ये ते जे MSF लेडीज सिक्युरिटी होते त्यांनी मला हे केलं, थांबवलं. कदाचित जुने कपडे असल्यामुळं मला ते थांबवून घेतले असेल असं वाटलं. पण काही वेळाने ते मला हाकालून झिडकारल्यासारखं करत होते. मग तेवढ्यामध्ये काही MSFचे जे कर्मचारी होते ते थोडं ढकलत मला मारत नेत इथून त्या प्रिमायसेसमधून ते तिथपर्यंत गेले जिथं की त्यांचं आपलं त्यांच्या MSFचं जे ऑफिस होतं तिथं खूप मारहाण केला आणि माझे आधार कार्डचे फोटो काढून घेतली. माझी मारलं मला हे खूप इथं तोंडाला इथं आणि इथं पायावर पाठीमध्ये आहे. पायावरती ते काठीनं मारलात आणि नंतर म्हणतात की तू गपचूप जा इथून, नाही तर तुझ्यावरती बलात्काराचा विनयभंगाचा गुन्हा दाखल करेन. इकडे पण लागलेला असतं. हां, त्यांना मारून इतकी कीव आली की ते नंतर मला स्टॅपलर देखील मारून गेले. आता मी घरी कसं जाऊ असं प्रश्न विचारला त्यांना, तर ते किवेपोटी मला स्टॅपलर देखील मारून गेले. हे केलं. ते 2 शब्द मी बोलणार त्याच्यात. बोला. मी दुपारी 1:30 वाजता आलो. 1:30 वाजता ही माझ्या डोळ्याच्या समोर घटना घडली. ह्याने जाणून बुजून कर्मचाऱ्यांनी कॅमेऱ्याच्या बाजूला नेऊन त्या चौकामध्ये मारहाण केली. त्याच्यानंतर तो अधिकारी एक सुपरवायझर आला. त्याने सांगितलं चांगला हाणा. ही भाषा आहे का त्या अधिकाऱ्याची? गेल्या 15-20 वर्षापासून अधिकारी बसले आहेत. हा सध्या लातूरचा दवाखाना जे चालतो अधिकाऱ्याच्या मर्जीने चालतो. पेशंटचे बेहाल आहेत.